सर क्ल्यू देतोय. 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सर पण विषय काय आजचा? अरे विषय हाच आहे. अरे हाच म्हणजे हे जे आकडे आहेत ना तोच विषय आहे. हो मंडळी बघा ना, हे जे आकडे मी म्हटले ना तोच आजच्या सिनेमाचा विषय आहे. पण हे आकडे मी नुसते नाही म्हणणार, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे नाही म्हणणार. हे आकडे मी थोडेसे सुरावटीत म्हणतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल आज आपण कोणत्या सिनेमाविषयी बोलणार आहोत. साहिल बघा सांगतो आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कुठला विषय आहे, कुठला सिनेमा आहे साहिल? तेजाब. अर्थात येस, यू गॉट इट. तर मंडळी 1 2 3 म्हणत 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 माधुरीची मोहिनी अख्ख्या भारतावर घालणाऱ्या, माधुरीला नंबर 1 स्टेटस देणाऱ्या आणि एन चंद्रा, अनिल कपूर या सगळ्यांनाच प्रस्थापित करणाऱ्या चित्रपटाविषयी बोलूया, अर्थात तेजाब. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थ मध्ये. तर मंडळी आज आपण बोलतोय तेजाब विषयी. सर्वप्रथम तेजाबचे दिग्दर्शक एन चंद्रा अर्थात आपले मराठमोळे चंद्रशेखर नार्वेकर यांच्या सिने कारकिर्दीविषयी आपल्याला फारसं माहीत नाहीये. मंडळी आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की चंद्रशेखर नार्वेकर ज्यांचा उल्लेख आपण पुढे एन चंद्रा म्हणूनच करूया, या एन चंद्रांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही प्रख्यात दिग्दर्शक गुलजार साहेबांसोबत केली होती. गुलजार साहेबांच्या 1972च्या परिचयापासून ते गुलजारजींना असेच करत होते, म्हणजेच सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जवळजवळ 15-16 वर्ष एन चंद्रा यांनी काम केले. आणि असोसिएट डिरेक्टर असण्यासोबतच त्यांनी संकलन म्हणजे एडिटिंगचं काम सुद्धा सुरू केलं. असं करत 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 1983 साली अनिल कपूर यांचं पदार्पण झालं ते वो सात दिन या सिनेमामध्ये. या सिनेमाचे निर्माते होते स्वतः बोनी कपूर, दिग्दर्शक होते बापू आणि या सिनेमाचे असोसिएट डिरेक्टर आणि एडिटर म्हणजे संकलक होते ते आपले एन चंद्रा. त्यानंतर मोहब्बत नावाचा अनिल कपूर यांचा सिनेमा आला. या सिनेमाचे दिग्दर्शक होते बापू आणि संकलक होते एन चंद्रा. सांगायचा मुद्दा हाच की या 2 चित्रपटांच्या निमित्ताने अनिल कपूर, एन चंद्रा आणि बोनी कपूर यांचं चांगलंच सूत जुळलं, त्यांचं एकमेकांशी बॉन्डिंग झालं. ही झाली पार्श्वभूमी. यानंतर हळूहळू एन चंद्रा यांना स्वतंत्रपणे दिग्दर्शन करावंसं वाटू लागलं. त्यांनी सर्वप्रथम पहिला चित्रपट निर्माण केला तो अंकुश. नाना पाटेकर अभिनीत या चित्रपटाला एकूण खर्च आला होता फक्त 12 लाख आणि चित्रपटाने कमावले होते 95 लाख. त्या अर्थाने म्हणजे निर्मिती खर्च वजा जाता मिळवलेलं उत्पन्न, त्या तुलनेत मिळवलेलं उत्पन्न बघता हा चित्रपट सुपरहिट होता. म्हणजे पदार्पणातच एन चंद्रा यांनी सुपरहिट चित्रपट दिला होता. अंकुशची सुद्धा स्वतःची अशी स्टोरी आहे, त्याविषयी कधीतरी बोलूच. तुर्तास इतकंच. त्यानंतर एन चंद्रा यांनी चित्रपट बनवला प्रतिघात. हा चित्रपट सुद्धा हिट झाला आणि एन चंद्रा यांचं नाव एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सर्वतोपरी झालं. आता एन चंद्रा आपल्या पुढच्या चित्रपटाशी मांडामांड करत होते आणि तेव्हा त्यांना साधारण 84 साली हॉलिवूडमध्ये आलेल्या स्ट्रीट्स ऑफ फायर या चित्रपटाची आठवण झाली. हा चित्रपट एन चंद्रा यांनी पाहिला. या चित्रपटाची साधारण कथा अशी आहे की एक हॉटेलमध्ये गाणारी गायिका असते आणि एक मोटारसायकल स्वारांचा ग्रुप तिकडे येतो, तिचं अपहरण करतो आणि तिला घेऊन जातो. आणि ही घटना घडताना एका मुलीने बघितलेलं असतं आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसते तर ती जी गायिका असते ती ज्याची प्रेयसी असते त्याची ही बहीण असते. ती लगेच आपल्या भावाला सांगते. तो स्वतः एक निवृत्त सैनिक असतो. मग हा निवृत्त सैनिक येतो आणि आपली सगळी कौशल्य वापरून त्या मुलीची सुटका करतो. अशी स्ट्रीट्स ऑफ फायरची कहाणी. या कहाणीवरून कथा पटकथा ही सगळी लिहिली ती एन चंद्रा यांनीच. दिग्दर्शन अर्थातच ते करणार होते. आणि यानंतर मग हळूहळू सगळी टीम बनवायला सुरुवात झाली. जसं मी आधी सांगितलं की या आधीच अनिल कपूर, बोनी कपूर, एन चंद्रा यांचं ट्युनिंग झालं होतं. त्यामुळे एन चंद्रा यांची पहिली पसंत असणार होते अनिल कपूर. अनिल कपूर यांना त्यांनी कथा ऐकवली, त्यांना कथा आवडली. पण अनिल कपूर त्यावेळेला इतके बिझी होते की ते हा चित्रपट करू शकणार नव्हते. त्यांनी तो चित्रपट सोडला. होय मंडळी, तेजाब अनिल कपूरनी सोडला होता. आणि त्यानंतर एन चंद्रा यांनी आदित्य पांचोली यांना घेऊन चित्रपटाचं काम जवळजवळ सुरू केलं होतं. आदित्य पांचोलींनी भूमिकेकरता तयारी केली, सगळं सेट झालं आणि एवढ्यात बोनी कपूर त्यांना शेवटच्या क्षणी असं म्हणाले एन चंद्रांना की तुम्ही काही करा पण अनिल कपूरला घ्या. त्याच्याकडे डेट्स नसतील तर तो तुम्हाला कशाही डेट्स काढून देईल. म्हणजे एखाद्या सिनेमाचं शूट समजा कॅन्सल झालं, काही तारखा पुढे झाल्या तर ज्या कुठल्या रिकाम्या तारखा असतील त्या अनिल तुम्हाला देईल. मात्र तेजाबमध्ये तुम्ही अनिललाच घ्यावं. झालं. हे ऐकल्यावर एन चंद्रा यांनी आदित्य पांचोलींना टाटा म्हटलं आणि अनिल कपूर यांची
तेजाबमध्ये वर्णी लागली। या घटनेमुळे आदित्य पांचोली हे थोडेसे वैतागले मात्र होते एन चंद्रा यांच्यावर। त्यानंतर योगायोगाने या घटनेच्या अनेक वर्षांनी त्रिमूर्ती या चित्रपटामध्ये जो 3 हिरोंचा चित्रपट होता, तिसऱ्या हिरोसाठी आदित्य पांचोलींची निवड सुभाष घईंनी केली, पण ऐनवेळी बोनी कपूर यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या जागी बदलून पुन्हा अनिल कपूर यांची वर्णी लागली। त्यामुळे आदित्य पांचोली हे अधिकच अनिल कपूर आणि बोनी कपूर यांचे रुष्ट झाले असतील यात नवल नाही। हे झालं अनिल कपूर यांच्याविषयी। आता चित्रपटाचं संगीत देणार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे ठरून गेलं होतं, गीतकार असणार होते जावेद अख्तर, नृत्य दिग्दर्शिका सरोज खान, पण अभिनेत्रीचं काय? ही अभिनेत्री एक सशक्त अभिनेत्री तर असायला हवीच होती, शिवाय ती नर्तिका सुद्धा असायला हवी होती। आणि इथे नियतीचा खेळ सुरू होतो। मंडळी, एकदा कुठल्या तरी कामासाठी एन चंद्रा हे राजश्रीच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि तिकडे ते बसलेले असताना त्यांना एक माणूस भेटला। हा माणूस म्हणजे माधुरी दीक्षित यांच्या आयुष्यात आलेला अक्षरशः देवदूत होता, कारण ह्या माणसानेच अगदी महत् प्रयासाने माधुरी यांना तेजाबच नाही मिळवून दिला, तर माधुरी यांची अख्खी कारकीर्द ही ह्या माणसाच्या सल्ल्यानुसार झाली। तो माणूस होता माधुरी दीक्षित यांच्या सर्वाधिक विश्वासाचे व्यवस्थापक रिंकू राकेशनाथ। आणि ते त्या क्षणी तिकडे का बसले होते याची कथा मी वेगळी सांगणार आहे, कारण रिंकू राकेशनाथ यांचं माधुरी यांच्या आयुष्यातलं महत्व, त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातलं महत्व विशद करणं खूप महत्वाचं आहे। ती स्टोरी बाजूला राहू दे। तूर्तास रिंकू राकेशनाथ राजश्रीच्या ऑफिसमध्ये बसले, तिकडे एन चंद्रा आले। आता रिंकू राकेशनाथ माधुरी यांचं काम पाहत होतेच, पण त्याच वेळी ते अनिल कपूर यांचं सुद्धा काम पाहत होते। त्यामुळे एन चंद्रा यांनी रिंकू यांना सांगितलं, तुझे पता है ना, मैं तेरे हीरो के साथ काम कर रहा हूं। अर्थात रिंकू यांना माहित होतं की एन चंद्रा यांच्या तेजाबमध्ये अनिल कपूर असणार आहेत। आणि ह्याच वेळी झालं असं होतं की एन चंद्रा यांना अभिनेत्री हवी होती। त्यांनी खरं तर ह्या भूमिकेसाठी मीनाक्षी शेषाद्रींना पाचारण केलं होतं, त्यांच्याशी बोलणं सुद्धा केलं होतं। सगळं फायनल झालं, पण मानधनावर गाडी फिसकटली आणि त्यानंतर एका नव्या अभिनेत्रीच्या शोधात एन चंद्रा निघाले होते। आणि तोच धागा मनात ठेवून एन चंद्रांनी रिंकूंना म्हटलं की मला कुठली तरी नवी अभिनेत्री हवी आहे, जी दिसायला चांगली असेल, टॅलेंटेड असेल आणि तिला डान्स सुद्धा येत असेल। त्या क्षणी रिंकू यांनी माधुरी दीक्षित यांचं नाव सुचवलं, त्यांचे फोटो दाखवले। फोटो एन चंद्रांना आवडले, पण एन चंद्रांनी सांगितलं, मी या मुलीला ओळखत नाही, मी तिचं काम नाही बघितलंय, मला तिचं काम बघता येईल का? आता योगायोग बघा, ज्या राजश्री प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये हे दोघं बसून ह्या गप्पा मारत होते, त्याच राजश्रीचा चित्रपट होता अबोध, जो माधुरी यांचा पदार्पणाचा सिनेमा होता। त्या क्षणी रिंकू राकेशनाथ उठले आणि त्यांनी त्याच ऑफिसमधून अबोधमधलं काही फुटेज आणलं आणि ते तिथल्या तिथे त्यांनी एन चंद्रांना दाखवलं। एन चंद्रांनी ते बघितलं, या मुलीची अभिनयातली नृत्याची समज त्यांना लक्षात आली आणि एन चंद्रांनी माधुरी यांना तेजाब करता साइन केलं। मंडळी, तेजाब विषयी बोलण्यासारखं भरपूर है, क्योंकि वो है ही तेजाब। इस तेजाब के बारे में दूसरे भाग में जरूर बात करेंगे। तुर्तास इतकंच, मात्र जाता जाता एवढंच सांगतो की हा चित्रपट पूर्ण झाला आणि पूर्ण झाला तर तो त्याचं सगळं काम झाल्यानंतर माधुरी आपल्या बहिणीकडे, ज्या अमेरिकेत राहत होत्या, त्यांच्याकडे सुट्टीसाठी गेल्या होत्या। आणि तेजाब जेव्हा प्रदर्शित झाल्या तेव्हा त्या इथे नव्हत्या, आणि माधुरी जेव्हा आल्या तेव्हा तेजाब प्रदर्शित झाला होता, पण त्यांना चित्रपटाच्या प्रतिसादाविषयी काहीच माहिती नव्हती। माधुरींनी स्वतः एका ठिकाणी सांगितलंय, त्या जेव्हा त्या क्षणी एअरपोर्टवरून बाहेर आल्या तेव्हा त्यांना बघता क्षणीच लोकांनी मोहिनी 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 अशा हाका मारायला सुरुवात केली। आणि त्यानंतर माधुरी यांना कळलं की आपला चित्रपट आणि आपण स्वतः या दोघांनाही प्रेक्षकांनी मनोमन स्वीकारलेलं आहे। आणि किती स्वीकारलं, त्यानंतर जवळजवळ 25 वर्षांची कारकीर्द माधुरी यांची झाली। या चित्रपटाने एन चंद्रा म्हणा, माधुरी दीक्षित म्हणा, अनिल कपूर म्हणा, यांना एस्टॅब्लिश केलंच, शिवाय अनिल कपूर माधुरी दीक्षित यांची जोडी जमली आणि पुढे जाऊन हळूहळू माधुरी दीक्षित यांनी या संपूर्ण अभिनेत्रींमधलं नंबर 1चं पद हासिल केलं, नंबर 1चं पद मिळवलं आणि अनेक वर्ष कायम टिकवलं। असा ट्रेंड सेटर ठरलेल्या तेजाबविषयी अधिक माहिती जाणून घेऊया पुढच्या भागात। तर मंडळी, आपल्याला आमचं हे समर चॅनल आवडत असेल, असे वेगवेगळे विषय, चित्रपटांमागचे किस्से ऐकायला आवडत असतील ना, तर आमच्या समर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो तर कराच, कारण या पृथ्वीवरचे जे चांगलं ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ